घ्या बाया घ्या, पटपट पटपट घ्या, मग पाणी येते, अजून कारले तोडा लागते, मार्केटात न्याय लागते. काय झालं माय, मला जायचं होतं लग्नाले. मग काय झालं, लग्नाला जायचं होतं तर मला जायचं होतं माझ्या लग्नाले. तर मग माझ्या गया बोंडा बोंडा वाटे. तुम्ही गेले शेजारी, मग शेजारींच्या इकडे शोभाच्या इकडे मंगळसूत्र मागाले. मला बा म्हणलं लग्न होईपर्यंत मंगळसूत्र दे. तर मंगळसूत्र मागायला गेले, तिनं मंगळसूत्र दिलं मला. मग काय तिचा नवरा घरीच होता. जसं मी मंगळसूत्र गळ्यात घातलं तसं तिचा नवरा मागं मागं येऊन राहिला. तसंच मागं मागं येऊन राहिला ना, येत असं बा. मी काही तेवढं लक्ष दिलं नाही, तरी मागंच येत होता. त्या म्हणलं तुम्ही काय मागं येत आहे जी. तर ते म्हणे का माय मंगळसूत्र त्या गळ्यात आहे ना मानावाचं, मग मला आता त्या मागंच या लागन. मग शोभाचा नवरा त्या मागं आलता नाही, असं होय ते. मग कोणाचं मंगळसूत्र काय घालावं, हां बरोबर आहे ना, त्या शोभाच्या नवऱ्याचं. तो त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं, ते आता त्याच मागं येईल ना. काय बाया हो, निराच्या गोष्टीच करता का. ध्याना पटपट कारले तोडा लागते बाई, तिकडे मार्केटला न्याय लागते. हां माघारचा बुवा काय येऊन राहिला बाबा इकडे, हे तर माणूस बिमार होता, आता कसा काय येऊन राहिला पटपट पटपट इकडे. झालंच नाही का बा या बायाचं निंदन. धनी तुम्ही वावरात कशा काय आले, तुम्ही तर बिमार होते. हां का बरं तुम्ही आले वावरात. मी म्हणतो पटपट पटपट निंदन उरकून द्या आता, अजून बाया वाळू काही दिवसांना भेटणारही नाही. असं काय झालं बाबा, तर काही दिवसांना बाया भेटणार नाही. सगळ्या बाया आता रक्षाबंधनला जाते का दिवाळीला जाते का रसाईला जाते, म्हणून बाया भेटणार नाही. असं काय संकट येऊन पडलं का बायाचा तुटवडा निर्माण होईल. तसंच समज आता, हर दिवस दिवाळी, हर दिवस दसरा आणि हर वेळेस पुरणपोळी अशासारखी गोष्ट आहे आता. असं काय झालं सांगा ना, कोळ्यात काय सांगता. अहो आता MP मधली योजना आपल्या इकडे आली, लाडली बहीण योजना. तर सर्व बायाले सरकार दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे. तर त्या योजनेचा फायदा घ्यासाठी सर्व बाया पटवाऱ्याच्या घरी चालल्या, उत्पन्नाचे दाखले काढाले, हे कराले, फॉर्म भराले. मग आता दर महिन्याला त्याला 1500 रुपये भेटले तर आपल्या कामाला येईन का कोणी. 1500 रुपये त्याच्या महिनाभर घरदार चालते का, घरी काय म्हणून राहील. आजकाल तर किती काही पैसा आला तर कमीच आहे, आणि माणसाला शोभ जास्त आहे म्हणून बायाच्या नावाने पैसे टाकते सरकार. हे 1500 रुपये म्हणजे महागाई भत्ताच होय, महागाई वाढली ना म्हणून देऊन राहिला. ए बाया हो ऐकलं का तुम्ही काय म्हणत आहे शांतारामजी काका. हर महिन्याला बायाले 1500 रुपये महिना भेटत आहे म्हणते. आता त्यासाठी कागदपत्र करायला लागते म्हणते. मला करायला लागेल कागदपत्र, मला भेटला पाहिजे 1500 रुपये महिना. हो आपण सगळे जण करू अर्ज, 1500 रुपये भेटते ना. 1500 रुपये भेटले का माझ्या शिक्षणावर खर्च करेन माय आता खूप शिकायला भेटून, असं कामाला याचं काम नाही पडून मला. नाही तर वय आणा लागते, पुस्तकं आणा लागते, भाऊ चाल ना 2 दिवस कामाले अशी म्हणे माई आता म्हणणार नाही. काय म्हणते आता मामाजी, काय म्हणते मामाजी म्हणते की आता बायाले दर महिन्याले 1500 रुपये भेटणार आहे. लाडली बहीण योजना आपल्या महाराष्ट्रातही चालू होत आहे, तर फॉर्म भरायला लागते त्यासाठी. बरोबर आहे ना माय. आता पुढं निवडणूक आहे ना, अजून खालच्या वरची निवडणूक झाली, आता खालची निवडणूक आहे. तर मग त्या निवडणुकीत निवडून आले पाहिजे ना, म्हणून ही योजना 4 दिवसासाठी राबवून नंतर काय सांगा. आता भेटो का नाही भेटो बापा, कागदपत्र तर करावंच लागन, 4 दिवस त्याच्या मागं लागाच लागन. पटवाऱ्याचा दाखला आणा, हे करा. मग पटवाऱ्याचं उत्पन्न किती पाहिजे. पटवाऱ्याचं उत्पन्न वार्षिक 2.5 लाखाच्या अंदर पाहिजे. असं करा तुम्ही, तुम्हाला योजनेची पुरी माहिती जर लागत असेल तर यूट्यूबवर जा आणि म्हणा लाडली योजनेच्यासाठी कोणकोणते कागदपत्र पाहिजे त्याची माहिती द्या, तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. कोणाला विचारायचं काम नाही, कोणी गलत माहिती सांगते, कशी सांगते, फॉर्म कुठे भरायचा, काय कुठे भरायचा, हे सगळी माहिती यूट्यूबवर गेल्यावर तुम्हाला भेटून जाईल. का धनी मग मला नाही जमत का. आपल्याला नाही जमत, आपल्याला कसं जमत, विषय करावा आहे आपल्या घरी, आणि आपल्याला कशी त्या योजनेचा फायदा भेटन. हे योजना गरिबासाठी आहे, आपल्यासाठी नाही आहे. बरं झालं बापा गरिबासाठी ही योजना काढली. अजून गॅस बी काढला वाटते ना, 3 वर्षाचे 3 सिलेंडर फुकट. हो गॅस बी भेटते 3 वर्षाचे 3 सिलेंडर फुकट. ते बी एक योजना आहेच तुमच्यासाठी. पण आता तुम्ही योजना ऐकली, याच्या पुढची माहिती तुम्ही यूट्यूबवर पहा. आता वावरातला टाइम गमावू नका, घ्या पटपट निंदा, कारले तोडा लागते, बाजारात न्या लागते. मग आपण उद्यापासून सकाळून कामाला येऊ, दुपारून कागदपत्र करायला जात जाऊ. पण फॉर्म कुठे भरायला लागते, कोणापाशी द्या लागते. काय बापा मी जेवढ्या बातम्यात ऐकलं तेवढं सांगतो मी. पण याच्या पुढची चांगली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवर जा आणि लाडली बहीण योजनेची माहिती सांगा म्हणा, ते सांगते मग. पण मला माहिती आहे तिथपर्यंत सांगतो की ऑनलाईन अर्ज करायला लागते, अजून अंगणवाडी बाई सेविकापाशी बी भरता येते, ग्रामपंचायतमध्ये भरता येते. एवढी मला माहिती आहे, बाकी माहिती तुम्ही तपास करा म्हणजे कुठे करा. हां मामाजीने सांगितलं ते मला लक्षात आलं. यूट्यूबवर जायचं आणि बोलायचं त्याच्यातनं की आम्हाला लाडली बहीण योजनेची माहिती द्यावा, ते सांगते मग. हो काकू यूट्यूबवर कोणती बी माहिती मागा, त्याविषयी व्हिडिओ उपलब्ध आहेच, आणि ते पुरेपूर माहिती सांगतेच आपल्याला. असे खास माहितीचे व्हिडिओ पाहिले पाहिजे, नाही तर लोक पाहिजे धांगड धिंगा. काहीतरी माणसाला ज्ञान भेटलं पाहिजे, असेच व्हिडिओ पाहिले पाहिजे. व्हिडिओ पाहताना हे लक्षात घ्यावं लागते आपण या व्हिडिओ पाहून राहिलो बा, याच्यापासून काय शिकत आहे, काय आपल्याला शिकवण भेटत आहे, त्याच्यापासून आपल्याला काहीतरी शिकायला भेटते, असेच व्हिडिओ पाहिले पाहिजे. नाही तर काय बसता पाठ बाबा, कोणी घेणं ना देणं ते पबजीच्या मागं लागते, कोणी कायच्या मागं लागते. अरे कामाचे व्हिडिओ पाहिले पाहिजे. कोणते व्हिडिओ काय पाहता तुम्ही, काहीतरी शिका त्याच्यापासून. मी त्याच्या क्रिकेटच्या मागं लागत नाही, मिळाल्यासारखं क्रिकेट बी पाहत नाही मी. पाहिन तर कामाचे व्हिडिओ पाहतो, शिक्षणाचे व्हिडिओ पाहतो. असे फालतू व्हिडिओ मला आवडत बी नाही, मी पाहत बी नाही. आता आम्ही शिक्षक शेती हे ते करतो, याच्यात एवढी प्रगती झाली, हे सर्व आम्ही यूट्यूबवरून शिकलो आहे. कोणी आम्हाला शिकवलं नाही आहे की आधुनिक पद्धतीने शेती करतो, सर्व यूट्यूबवरूनच शिकलो आहे. म्हणून आम्ही बी कधी बी चांगल्या कामाच्या गोष्टी पाहतो. बरं हे जाऊ द्या गोष्टी, आपलं खत कुठपर्यंत टाकणं झालं ते सांगा, निधन कुठपर्यंत आलं ते सांगा. मी तुमच्या मागं आलो नाही आहे, आमच्या वावरात अशी प्रथाच नाही आहे की बायाच्या मागं बाईच राहते, माणूस येणार नाही. मला हे माहिती सांगायची होती म्हणून मी आलो इथपर्यंत. आणि आता हे लाडली बहीण योजना आहे, हे पहिले वय वर्ष 60 पर्यंत होती, आणखी 2 वर्ष वाढवली, 62 पर्यंत केली, आणि फॉर्म भरायची मुदत बी 2 महिने वाढवली. तरी तुम्ही कामधंदे करून त्या योजनेच्या मागं लागा, नाही तर कामधंदे सोडून देसान, आमच्या वावर पडीत पडून. नाही मामाजी, मजुराले 1500 रुपये भेटले म्हणजे मजूर कामाला येत नाही अशातली गोष्ट नाही आहे. हे एक गैरसमज आहे. 1500 रुपये म्हणजे महागाई भत्ताच झाला ते. आज जशी महागाई वाढली त्या महागाईच्या हिशोबाने 1500 रुपये काहीच नाही आहे.
काम तर करावंच लागन मजुराले, धावा तर लागन. जर धावणं सोडून दिलं तर कसं जमन? हो 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 बाई, तू बोलतो ते खरीच आहे. 1500 रुपयात का घर चालून राहिलं का? पोटासाठी धावा तर लागन, धावणं थोडी सोडता येते. नाही तर माणूस ऐदी बनायचे आपण. आपल्याला काम करतच राहावं लागणार आहे. 1500 रुपये जरी भेटले तरी. तर उद्यापासून तुम्ही सकाळून या बाई, आणि दुपारून जात जा कागदपत्र करायला, काय करावं लागते ते. पण वावरातलं काम नका सोडू. नाही वाट्या नाही, काम कसं सोडू आम्ही? कामाला तर याच लागन. त्या 1500 रुपयावाले थोडी आमचं घरदार चालणार आहे. घरदार कसं चालन? घराला का चाका आहे का? अरे मूर्खा, घरदार चालन म्हणजे घराला चाकच असते का? हां, देवळा चालते तर त्याच्या पायाला चाक असते का? पण चालतेच ना, कसं आहे बी, इकडे पाय तिकडे पाय टाकत. हे माणसं सर्व व्यसनाच्या आरी चालले, म्हणून आता बायाच्या नावे सर्व होऊन राहिलं. गट भेटते तर बायाच्याच नावावर भेटते, योजना भेटते तर बायाच्याच नावावर भेटते. आपली प्रतिष्ठा कमावणं आपल्या हातात आहे. आपणच जाग्यावर नाही राहिलं तर बायाच्या नावावर तर भेटणारच आहे. काही का होईना, पण बायाच्या हक्कासाठी बरंच काही होऊन राहिलं. चांगली गोष्ट आहे. सरकारचा धन्यवाद करावा असं वाटते. मित्र, 1500 रुपये जरी भेटते आपल्याला, पण त्याचा योग्य वापर करू आपण, योग्य ठिकाणी लावू, लेकराच्या शिक्षणासाठी खर्च करू, असा काहीतरी उत्तम उपयोग घेऊ त्याचा. व्यसनासाठी नाही त्याचा वापर करायचा. आणि कामाला जाणं, निंदन शेती करणं, हे करणं थोडी सोडायचं, काम तर करावंच लागणार आहे. शांताराम काकाजी, आता आमचा टाईम झाला ना, आम्हाला सुट्टी द्या ना. आता आपण हे एवढी माहिती ऐकत राहिलो, अर्धा घंटा झाला. अर्धा घंटा जास्त काम करा ना. काय अर्धा घंटा जास्त काम केल्याने मरून राहिले तुम्ही? बाबा, तुमच्या फायद्यासाठी मी घरून धावत आलो, बिमार होतो तरी चला म्हणलं बा मजुराला सांगावी माहिती. तसं तुमच्या घरी एकाच्या घरी जाऊन सांगायला परवडत होतं मला, म्हणून मी वावरात आलो तुम्हाला माहिती सांगितली. हो हो धनी, तुम्ही एका जागी त्या सर्वांना माहिती सांगितली, हे खूपच तुम्ही चांगलं काम केलं. हे येऊ नाही येऊ कामाले, पण आपण यायचं चांगलं हो हेच विचार करू, तर परमेश्वरही आपलं चांगलंच करा. तुमचे विचार चांगले तर तुमचं सगळं चांगलं होते, त्यात काहीच शंका नाही आहे. पण मित्र हो, तुम्ही बी व्हिडिओ पाहिला, पण या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आम्हाला दुसरा व्हिडिओ बनवण्याची उत्कृष्ट निर्माण होते. आणि तुमच्यासाठी असेच आम्ही चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत जाऊ. तरी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सबस्क्राईब केले तर आमचा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला मित्र, गुड बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला आता घ्या थोडं अर्धा घंटा जास्त घ्या. हो मामाजी, तुम्ही एवढी चांगली माहिती सांगितली, आम्ही अर्धा घंटा जास्त तुमचं काम करतो. अशीच मजुराची आणि मालकाची जर चांगली मैत्री असली तर मजूर कधीच हातभर काम कमी करत नाही.